अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे आषाढी एकादशी. तर सगळ्यांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या परिवारात खूप खूप आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. बघा, आजचा व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत. बघा, गुरुचरित्राचं पारायण प्रत्येकाच्या घरी सुरू आहे. आज गुरुचरित्र पारायणाचा 3रा दिवस आहे आणि प्रत्येकाचं व्यवस्थित पारायण सुरू आहे. पण काही जणांना याचा त्रास होतोय. का त्रास होतोय हे तुम्हाला कळत नाहीये. आता त्रास म्हणजे काय, वेदना काय होतात, त्रास काय होतो व या त्रासातून आपल्याला मुक्तता आपली कशी करून घ्यायची आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. नाहीतर काय होतं, मी सगळं काही इन डिटेल मध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेलं असतं आणि तुम्ही सगळा व्हिडिओ पाहत नाही आणि तुमचे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला पडतात आणि तेच प्रश्न तुम्ही नंतर कमेंट मध्ये विचारत असता. प्रत्येकाला तरी सुद्धा मी उत्तर देत असते, पण सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही एकदा व्हिडिओ संपूर्ण पाहत जा आणि मग तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. आणि अजून त्याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारत जा. आणि आषाढी एकादशी निमित्त आज विठ्ठल विठ्ठल करायला किंवा कमेंट बॉक्स मध्ये पांडुरंगाच्या नावाचा जयघोष करायला, श्री स्वामी समर्थ या नावाचा जयघोष करायला अजिबात विसरायचा नाहीये. प्रत्येकाच्या घरी पारायण सुरू आहे जसं की मी म्हंटल, पण पारायण काळामध्ये आपल्याला खूप त्रास होतो, वेदना होतात. हे कशामुळे होतं बरं? तुम्हालाही असं होतंय का पारायण काळामध्ये तुम्हाला कळत किंवा न कळत आपल्या हातून आपल्याला ते पारायण जमणार नाही किंवा आपल्याला खूप आळस येतो, खूप वेदना होतात, सारखे जांभईवर जांभई येते, असं तुम्हाला होतं का? तुमच्या घरामध्ये एखादं मूल आहे, लहान मूल आहे, ते अतिशय शांत आहे, पण पारायण काळामध्ये अचानक खूप रडतं आणि आपल्याला मधूनच उठावं लागतं. किंवा वृद्ध आहेत, ते सतत बडबड 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 पारायण काळात करत असतात. किंवा तुमची स्वतःची चिडचिड होत असते, त्याच पद्धतीने घरातील इतर व्यक्तीची चिडचिड होत असते. ज्या गोष्टी घरात कधी घडल्याच नाहीत अशा गोष्टी देखील आपल्या घरात घडायला सुरुवात होतात, म्हणजे भांडण तंटे. जो व्यक्ती किंवा जी व्यक्ती कधीच कोणाच्या नादाला लागत नाही, तिचं काम भलं ती भलं अशा पद्धतीने राहत असते, अशी व्यक्ती देखील चिडचिडपणा करत असते, अशी व्यक्ती देखील खूप घरामध्ये बडबड करत असते, भांडण तंटे आपल्या घरामध्ये होत असतात. असं का होतं आपल्याला काही समजत नाहीये. आणि पारायण सुरू केलं की हा त्रास सगळा सुरू होतो. किंवा आपल्या पारायण काळामध्ये बसल्यानंतर बोबडी वळते किंवा आपल्याला स्पष्ट उच्चार करता येत नाहीत. कधी कधी असं होतं की आपल्याला डोळ्याला अंधारी येते, खूप जांभई येते, आळस येतो, बस वाटतो कशाला मी करायला घेतलं असं वाटतं आपल्याला. आपलं मन भटकायला जातं, आपली कंबर भरून येते, पाठ भरून येते, पायाला खूप मुंग्या येतात. असं का होतं बरं? याचा विचार तुम्ही कधी केलाय का? नाही केला. बघा, असं होतं कारण आपल्या घरामध्ये कुठेतरी वाईट शक्ती आहे, जो थाट मांडून आपल्या घरामध्ये बसलेली आहे, तिला घरामधून बाहेर निघायचं नाहीये. आणि ज्यावेळेस आपण गुरुचरित्राचं पारायण करत असतो ना, त्यावेळेस ते जे काही वेदाक्षर आलेले आहेत, ज्या गुरुचरित्राचे प्रत्येक श्लोक ज्यावेळेस आपण बोलत असतो, त्या वेदाक्षरांचा, त्या श्लोकांचा त्या वाईट शक्तीला खूप भयानक असा त्रास होत असतो. कारण ती वाईट शक्ती स्वामी महाराजांच्या सावलीला देखील, दत्त महाराजांच्या सावलीला देखील उभं राहू शकत नाही. दत्त महाराज तिला स्वतः शिक्षा करत असतात आणि कुठेतरी तुम्ही स्वतःचं वाचन थांबवावं, कुठेतरी महाराज शिक्षा द्यायचे त्यांना थांबवावे, म्हणून ती तुम्हाला त्रास देत असते. तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला ती दुष्ट शक्ती त्रास देत असते. त्यामुळे घरात हे प्रकार वेगवेगळे प्रकारे घडत असतात, म्हणजे भांडण होणं, तंटे होणं, रडणं. किंवा कधी कधी असं होतं की बाहेर एखादा व्यक्ती गेलेला आहे आणि आपण पारायणाला बसलो आहे, छोटा मोठा ऍक्सिडेंट देखील होतो. बघा, जास्त काय होत नाही, त्यांना दुखापत होते पण ऍक्सिडेंट होतो. कधी कधी नोकरीच्या ठिकाणी काहीतरी प्रॉब्लेम होतो. असं का होतं? अशा वेळेस तुम्ही काय विचार करता बरं? कधीच असं झालं नाही आणि आता मी पारायणाला बसले ना, असं व्हायला लागलेलं, मी कशाला पारायण करू म्हणून तुम्ही तिथे सोडून देता आणि उठून जाता. सगळ्यात मोठी घोड चूक म्हणला तर ही आहे की आपण हे पारायण सोडत आहोत. बघा, ज्यावेळेस तुम्ही पारायण करता त्यावेळेस शक्ती तर तुम्हाला त्रास देत असते, पण त्याचसोबत महाराज स्वतः त्या शक्तीला, दत्त महाराज स्वतः काठीने तिला चोप देत असतात, काठीने तिला हाणत असतात. त्यामुळे ती शक्ती तुमच्या तोंडातून जोपर्यंत उच्चार थांबत नाही तोपर्यंत महाराज तिला काय मारायचं थांबणार नाहीत, त्रास द्यायचं किंवा शिक्षा करायचं थांबणार नाहीत, हे तिला सगळं माहित असतं. म्हणून ती शक्ती तुम्हाला व तुमच्या घरातल्या व्यक्तींना त्रास देत असते, एवढं लक्षात घ्या. कधी कधी आता भरपूर लोक असे देखील म्हणतात, आम्हाला कधीच त्रास झाला नाही, आम्हाला अशा कधीच अनुभव आला नाही, तुम्ही असं काय सांगता बरं? तर बघा, प्रत्येकाचे कर्म, प्रत्येकाचे प्रारब्ध, प्रत्येकाची वास्तू ही वेगवेगळी आहे. प्रत्येकाची वास्तू एकसारखी आहे का? कर्म एकसारखे आहेत का? प्रारब्ध एकसारखं आहे का? नाही. त्यामुळे प्रत्येकाचे कर्म ज्या त्या पद्धतीचे आहेत
तुमच्या घरामध्ये जर निगेटिव्हिटी अशा पद्धती तुम्हाला कधीच जाणवली नाही, पण पारायणाच्या वेळेस तुम्हाला हे तक्रारी जर जाणवत असतील, कधी कधी असं होतं बघा, आपल्याला श्वास भरून आल्यागत होतो, कधी कधी असं होतं सारखं तहान लागते, अशा पद्धतीचे देखील त्रास. तहान लागली तर तुम्ही पाणी स्वतःच्या बाजूला ठेवायचं आहे. कधी कधी खूप खोकला येतो बघा, अचानक ठसका येतो, किंवा पारायणाला बसणार आहोत आणि आपल्या शरीरामध्ये थंडी ताप भरून येतो, आता काय करू, पारायण मी कसं करणार, म्हणजे या छोट्या मोठ्या बाधा ती शक्ती आपल्या पारायणामध्ये आणत असते आणि आपण तिथेच फसतो, आपण तिथेच भुलतो. एक प्रकारे लाच कशा प्रकारे आपण एखाद्याला बघा लाच देतो की नाही, देवाला म्हणतो की नाही माझं हे काम कर मी तुला ते देईन, त्या पद्धतीनं आपण तिथेच भुलतो आणि आपण ती सेवा तिथेच सोडून देतो. आता कसं करायचं, कोण करणार. आता एक कमेंट आलेली बघा, त्या कमेंटला उत्तर देखील मी दिलेलं होतं की पारायणाला तिने संकल्प केला होता. पारायणाच्या आदल्या दिवशी त्या ताईने गाईला कुत्र्याला चपाती चाणके वगैरे खायला घालून आलेली होती. त्याच पद्धतीने मठात देखील नारळ ठेवून आलेली होती ती ताई. आणि जाऊन आल्यानंतर घरी आल्यानंतर तिला जो ताप आणि थंडी भरून आली, म्हणजे तिला ताप खूप आला. मग तिने प्रश्न केला होता की मला अशा अशा पद्धतीने मी नारळ वगैरे मठात जाऊन आलेली आहे, गायला नैवेद्य दिलेला आहे आणि उद्यापासून पारायण करायचं आहे आणि मला ताप आलेला आहे, आता मी काय करू, पारायण मी कसं करू. पण मी तिला सांगितलं होतं की तू पारायण कर, काही होऊ दे, तू पारायणाला बस, कारण तू आता म्हणजे तयारी तर केलेली आहे, तुझ्या घरात ते पारायण होऊ नये म्हणून ते खंडित, म्हणून ती शक्ती तुमच्या घरामध्ये ती बाधा आणते बरं का. आणि त्यामुळे तुम्ही कधीच अशा छोट्या मोठ्या ज्या अडचणी येतात त्यांना भुलायचं नाही आणि ते पारायण बंद करायचं नाहीये. तरी देखील बघा आपल्याला खूप असंही अशा वेदना होतात, असंही असा त्रास होतो, आपली स्वतःचीच खूप चिडचिड होत असते, आपल्या स्वतःच्याच रागावरती आपल्याला कंट्रोल राहत नाही. अशा वेळेस तुम्ही मी जो उपाय सांगणार आहे तो करायचा आहे. हा उपाय 100% अनुभवी आहे आणि अनुभव घेतलेला आहे या उपायाचा, म्हणून तुम्हाला मी सांगते. ज्यावेळेस अशा पद्धतीचा त्रास होतो त्यावेळेस स्वतः केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला सांगते तुम्ही अशा पद्धतीचा हा उपाय करून बघायचा आहे. आता काय करायचं, आता आपल्या ज्यावेळेस आपण पारायणाला बसतो त्यावेळेस आपण अगरबत्ती धूप वगैरे लावतो, जी अगरबत्तीची विभूती पडेल ती अशा प्रकारच्या डब्बीमध्ये तुम्हाला भरून ठेवायची आहे. आता याच्यामध्ये विभूती आहे, महाराजांसमोर जी अगरबत्ती आपण लावतो त्याची विभूती आहे. ही विभूती तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला थोडीशी घ्यायची आहे. आता उजव्या हातामध्ये थोडीशी घ्यायची, उजव्या हातामध्ये थोडीशी घेतल्यानंतर बघा अशा पद्धतीने थोडीशी घ्यायची आणि सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमची ही मूठ बंद करायची आहे आणि महाराजांना प्रार्थना विनंती करायची आहे की महाराज, जी काही दुष्ट शक्ती आहे, जी वाईट शक्ती आहे, वाईट बाधा आहे, ती घरात खूप तिने आतंक माजवलेला आहे, सगळ्या घराचं चल बिचल म्हणजे सगळीकडे उथलपुथल करून ठेवलेली आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काहीतरी विचार सुरू आहेत, प्रत्येकामध्ये भांडण तंटे होत आहेत, घरामध्ये तिने नायनाट घराचा ती नायनाट करत आहे. कृपया या शक्तीला तुम्ही शिक्षा द्या, कृपया या त्रासातून, या दुष्ट शक्तीच्या त्रासातून माझं व माझ्या प्रत्येक घरातील व्यक्तीचं किंवा तुमच्या कुटुंबाचं तुम्ही जे आडनाव आहे, आता माझं गायकवाड आहे तर माझ्या संपूर्ण गायकवाड परिवाराचं तुम्ही रक्षण करावं, अशा पद्धतीने तुम्ही बोलू शकता की या दुष्ट शक्तीने जो काही हाहाकार माजवलेला आहे किंवा जो काही त्रास देत आहे त्या त्रासातून आपली मुक्तता व्हावी व हे पारायण निर्विघ्नपणे पार पडावं, अशी महाराजांना विनंती करायची आहे. आणि कळकळीची विनंती करायची आहे महाराजांना. संपूर्ण शुद्ध अंतःकरणापासून ज्यावेळेस तुम्ही महाराजांना विनंती कराल ना, त्यावेळेस तुम्हाला कशाचाच त्रास होणार नाही. महाराजांसमोर तुम्हाला बसून ही सेवा करायची आहे. आणि जर तुमच्या पारायण काळातच नाही, तुम्हाला जर अजून वेगळ्या पारायण काळातच नाही अजून तुम्हाला त्रास होत असेल, इतर दिवशी तुम्ही अमावस्या पौर्णिमेला देखील हा उपाय करू शकता. अशा पद्धतीने बोलायचं आहे. नंतर तुमची मूठ उघडायची आहे. जे काही आहे तुमच्या हातामध्ये जी विभूती आहे त्याच्यातील विभूती तुमच्या कपाळाला अगोदर लावून घ्यायची आहे आणि नंतर तुम्ही गळ्याला जरी लावलात तरी देखील चालणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही ही विभूती आपल्या कपाळाला गळ्याला लावायची आहे आणि नंतर ही विभूती टॉयलेट बाथरूम सोडून आपल्या घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये त्याची फुंकर मारायची आहे. अशा पद्धतीने फुंकर मारून द्यायची आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे, हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यानंतर किंवा ही सेवा केल्यानंतर तुम्हाला नक्कीच तुमच्या घरामध्ये जे काही भांडण तंटे होत होते, जो काही तुम्हाला त्रास होत होता तो कुठेतरी कमी झालेला आहे, जे भांडणं होत होते ते शांत झालेली आहेत असं तुम्हाला जाणवेल. कधी कधी तुम्हाला मी जसं सांगितलं स्वतःची चिडचिड होत असते, स्वतःला स्वतःचा खूप राग येत असतो. अशा वेळेस तुम्ही काय करायचं, तुमचा उजवा हात, आता फ्रंट कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला उलटा दिसत असेल कदाचित, हा उजवाच हात आहे, तुमचा उजवा हात तुमच्या डोक्यावरती ठेवायचा आहे. तुमचा उजवा हात तुमच्या डोक्यावरती ठेवायचा आणि 11 वेळा डोळे बंद करायचं, शांत बसायचं, एक श्वास व्यवस्थित घ्यायचा
आणि तुम्हाला फक्त श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त अशा पद्धतीने तुम्हाला 11 वेळा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचं नामस्मरण करायचं. तुम्ही स्वतःच अनुभवाल की तुमच्या शरीरामध्ये एक वेगळी ऊर्जा उत्पन्न झालेली आहे. जो काही तुमचे चिडचिडपणे होत होतं, जो काही तुम्हाला त्रास होत होता, तो कुठेतरी शांत झालेला आहे, थांबलेला आहे आणि तुमचं मन देखील स्थिर झालेलं आहे, तुमचं मन देखील शांत झालेलं आहे. तुमच्या मनामध्ये कुठेतरी हाहाकार माजलेला होता, काय करू काय नको, तुम्ही अस्वस्थ झाला होता, ते सगळं काही शांत झालेलं आहे असं तुम्हाला जाणवू लागेल. किंवा अजून एक उपाय करू शकता तुम्ही, तुमच्या बाजूला जे पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तुमच्या उजव्या हाताचा अंगठा पाण्यामध्ये असा बुडवायचा आणि तुम्हाला 11 वेळा श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त असं म्हणायचं आहे आणि ते पाणी तुम्ही प्राशन करून घ्यायचं आहे. यामुळे देखील तुम्हाला शांत वाटेल आणि कुठेतरी तुमची जी मनस्थिती तुमची पूर्ण बिघडलेली होती, पारायण करू की नको, मला हे त्रास होतोय, घरामध्ये हे सगळं चालू झालेलं आहे, तर मी काय करू, हे सगळं शांत होईल. त्यामुळे तुम्ही हा उपाय करा. व्हिडिओ थोडासा लेट आला, पण आज तुम्हाला माहिती सांगते. नक्कीच तुम्हाला जर अशा पद्धतीचा त्रास होत असेल तर नक्कीच हा उपाय करा. खूप 100% अनुभवसिद्ध असा हा उपाय आहे. याने तुम्हाला 100% फरक पडणार म्हणजे पडणारच. 99% बोलत नाही मी, 100%च फरक पडणार. त्यामुळे तुम्ही एकदा जर तुम्हाला अशा पद्धतीचा त्रास होत असेल पारायण काळामध्ये, तर तुम्ही नक्कीच हा उपाय एकदा करून बघायचा आहे. या तिन्ही उपाय जरी केले किंवा दोन्ही उपाय केले, एक आपल्या अंगाऱ्याचा, विभूतीचा आणि एक तुमच्या डोक्यावरती हात ठेवून, तरी देखील चालणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.